नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे वासुदेवानंद सरस्वती विरचित दत्तस्तव स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. संघजा देश कालोत्था अपि सांक्रमिका गदाः शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयन्नमामितम्. संघजा एखाद्याच्या संसर्गामुळे संगत असल्यामुळे निर्माण होणारे रोग, हे आपण समजू शकतो ना. इन्फेक्शियस डिसीजेस आपण त्याला म्हणतो. देशकालोत्था देशामुळे काळामुळे निर्माण होणारे रोग, नंतर संक्रमणामुळे निर्माण होणारे रोग, या सर्व रोगांचा नाश होतो. शाम्यंती नष्ट होतात. यत् स्मरणतो दत्तात्रेयं नमामितम्. ज्याच्या स्मरणाने या सर्व रोगांचा नाश होतो त्या दत्तात्रेयांना मी नमस्कार करतो. इथे गुरुचरित्रा अध्याय 45 नंदी ब्राह्मणाचं श्वेतकुष्ठ घालवलेलं आहे. फार सुंदर कथा आहे याच्यामध्ये. नंदी नावाच्या ब्राह्मणाला श्वेतकुष्ठ होतं. ते जाण्यासाठी त्याने खूप देवीची आराधना केली होती. देवीची आराधना केल्यावर देवीने सांगितलं की गाणगापुराला तू जा, तिथे एक तुला संन्यासी दिसतील, त्यांचे पाय धर, म्हणजे तुझे या श्वेतकुष्ठाचं निवारण होईल. परंतु त्या नंदी ब्राह्मणाने देवीला उलट उत्तर देऊन विचारलं की तू देवी असून माझं हे दुःख दूर करू शकत नाही. श्वेतकुष्ठ म्हणजे कोड, ते तू घालवू शकत नाही, तर एक सामान्य संन्यासी कसं काय घालवे? तरी देवी म्हणाली, तू माझं ऐक, तू त्यांना शरण जा, ते तुझं सर्व क्षेम कल्याण करतील. तर हे सगळं त्याने ऐकलं देवीचं, आणि एकदाचा तो गुरुचरित्रा उल्लेख केल्याप्रमाणे श्री सद्गुरूंजवळ आला. गुरूंनी त्या सोमनाथ ब्राह्मणाला बोलवलं. त्यांचा एक शिष्य होत्या. त्याला सांगितलं की ह्या नंदी नावाचा जो ब्राह्मण आहे त्याला संगमावर नाही, त्याचा संकल्प करून घेतला. संगमतीर्थात स्नान केल्यात त्या नंदी ब्राह्मणाचा वर्ण पालटला, त्याचा देहाचा वर्ण पालटला. कातडी पांढरी झाली होती श्वेतकुष्ठामुळे, कोड निघून गेलं. नंतर अश्वत्थ म्हणजे पिंपळ, त्या वृक्षाला त्याने जेव्हा प्रदक्षिणा घातली तर त्याच्या अंगावर कोडाचं संपूर्ण निरसन झालं. मग सोमनाथ ब्राह्मणाने म्हणजे श्री गुरूंच्या एका शिष्याने त्या नंदी ब्राह्मणाला नवीन वस्त्र दिली. जिथे जीर्ण वस्त्र टाकण्यात आली आधीची कोडयुक्त वस्त्र, ती जमीन क्षारयुक्त झाली. नंदी ब्राह्मणाने आनंदाने श्री गुरूंचा जय जयकार केला. ते दोघे पुन्हा मठात आले. नंदीचं बदललेले रूप पाहून लोकांना खूप आश्चर्य वाटलं. श्री गुरूंच्या आज्ञेने नंदी ब्राह्मणाने आपल्या अंगाचं नीट अवलोकन केलं. परंतु त्याच्या अशा लक्षात आलं की आपल्या मांडीच्या आतील भागावर एक डाग आहे कोडाचा, तो अजून गेलेला नाही आहे. तर तो अतिशय घाबरला आणि म्हणाला, महाराज, हा डाग कसला? श्री गुरु म्हणाले, इथे येताना तुझ्या मनात संशय होता ना की हा एक संन्यासी थोडी माझं दुःख घालवू शकणार आहे. जर देवी माझं दुःख दूर करू शकत नाही तर हा संन्यासी कसं दुःख दूर करेल? या शंकेमुळे तुला हा डाग राहिलेला आहे. पण चिंता करू नकोस, तू माझ्या स्तुतीपर कौन कर, म्हणजे हा डागही जाईल. नंदी ब्राह्मणाने हात जोडले आणि म्हणाले, भूदेव, गुरुदेव, मला लिहिता वाचता येत नाही ब्राह्मण असून सुद्धा, तर मी स्तुती कशी करू? तेव्हा श्री गुरूंनी थोडीशी विभूती स्वतःच्या हाताने त्याच्या जिभेवर ठेवली आणि त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा उदय झाला. त्याची दिव्य प्रतिभाशक्ती जागृत झाली आणि मुक्त कंठाने त्याने श्री गुरूंची स्तुती सुरू केली. त्याच्या मुखातून प्रकट होणारे शब्द वैभव पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या कवनामध्ये, काव्यांमध्ये नंदी ब्राह्मणाने श्री गुरूंचे महात्म्य, त्यांच्या सेवाभक्तीचे पुण्यफल, त्यांच्या कृपेने कसा उद्धार होतो वगैरे वगैरे सर्व स्पष्ट केलेलं आहे. हे ऐकून सर्वजण आनंदाने डोलू लागले. श्री गुरूंना इतकं समाधान वाटलं की त्याने नंदी ब्राह्मणाला कवीश्वर ही पदवी बहाल केली. हे कवित्व केल्याने त्याच्या मांडीवरचं उरलेलं कुष्ठही नाहीचं झालं, उरलेले कोडाचे डागही नाहीसे झाले. म्हणून तो गाणगापुरास राहून श्री सद्गुरूंची, दत्तात्रेयांची सेवा करू लागला. अशी कथा अतिशय सुंदर आहे गुरुचरित्रातल्या 45व्या अध्यायामध्ये. म्हणून अशा प्रकारे श्री सद्गुरूंचं, दत्तात्रेयांचं नामस्मरण केल्याने सर्व प्रकारच्या रोग व्याधी नष्ट होतात. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.